हां चालेल. तर या ठिकाणी काही शेतकरी आलेले आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठल्या तालुक्यातून जिल्ह्यातून आले सांगा. रामचंद्र जांगदेव जाधव, बार्शी तालुका, कळंबवाडी गाव. मला तर तुम्ही मुख्यमंत्री सभेला आलेत, तर त्यांच्याकडून आपली काय अपेक्षा आहे? आमच्या दुधाला भाव, सोयाबीनला भाव आणि कांद्याला भाव हे फिक्स ठेव. परवडत नाही आम्हाला, शेतीच परवडत नाही. कांद्यासाठी भाव फिक्स ठेवला पाहिजे, कमीत कमी 2,500 ते 3,000. सोयाबीनसाठी 6,000 ते 7,000 आणि दुधाला भाव 35 रुपये. सगळं पेंड मागली, खुराक मागतं. ज्या वस्तूची गरज लागत नाही त्या वस्तू फिक्स आहे त्या. म्हणजे ज्या वस्तूची गरज लागत नाही त्याच्या फिक्स किमती आहे त्या. ज्या वस्तूवर माणूस जगतो त्याचा निलाव होतो. शेतकऱ्याच्या एका कांद्याला एका ठिकाणी त्याची बायका लेकर काय राबते ती ही सरकारला कुठल्याच माहीत पडत. त्याच्यामुळं सरकारने शेतकऱ्यासाठी लक्ष दिलं तर त्यांचं राज्य येईल, नंतर येतच नाही, कितीही पडू दे. आणि आता मुख्यमंत्र्यांनी एक आता मध्ये एक वाक्य सांगितलं भाषणामध्ये की 70 वर्षात कुणीच केलं नाही इतकं कल्याण मोदी साहेबांनी, देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी शेतकऱ्याचं कल्याण केलं असं आता थोडं पूर्वी म्हणले. एक ही काम सांगा शेतकऱ्यासाठी झालं आहे मोदी साहेबांनी केलेलं. ही सभा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं आणि देऊ केलं म्हणून एवढी भरली, नाही तर सभा होतच नव्हती. मोदी साहेबांना शेतकऱ्यासाठी एक हिताचं काम झालेलं हे कोणी बी सांगायचं. अख्ख्या मराठीतल्या नेत्याने, अख्ख्या मराठीतल्या नेत्याने सांगायचं मोदी साहेबांनी शेतकऱ्यासाठी हे काम केलं. काय करतं? तुमच्या 2,000 रुपये देतात, आमचं 50,000 रुपये नेता. काय करतं तुमच्या 2,000ला? तुमचं 12,000 ती बंद करा. आमच्या कांद्याला फिक्स रेट द्या, सोयाबीनला फिक्स द्या, दुधाला भाव द्या. ह्या सगळ्या आमदार कामदाराचाच बेसळ दुधाचा राडा आहे. आमच्या दुधाला घोडा लागतो. इकडं ओरिजिनल दूध काढणाऱ्या शेतकऱ्याला भाव मिळतो आहे आता 26 रुपये. तुम्ही म्हणता सोयाबीन केंद्र शासन माग करतो म्हणतो ना, मग केंद्र शाळेत केल्यामुळे सोयाबीनचे भाव उतरले. सोयाबीन कशापासून? सोयाबीनचं काय करते ती? शिंगोळं बनते ती जनावराचं, कोंबड्याचं. त्याचं रेट का कमी करीत नाही ती? का करीत नाही ती मला सांगा. दूध 34 रुपये होतं तेव्हा, शिंगोळं 1,500. दूध 26 झाल्यावर आता तर ती जनावराचं खुराक 1,800 रुपये झालं आहे. कसं शेतकऱ्यांचं जगायचं? आता या दुष्काळावर कोण बोलतंय? जनावराला पाणी नाही, प्यायला चारा नाही. आता कसं असतं, प्रत्येक नेत्याच्या दबावानं लोक येतात. तुम्हाला प्रश्न चला भाऊ आपलं काम, नाहीतर शेतकऱ्यासाठी कुठली तरी घोषणा केली तर हे सरकारसाठी गाव. बरं, मुख्यमंत्री साहेबांकडून आपली अपेक्षा शेतकऱ्यासाठी काय त्यांनी घोषणा करायची? आता पहिलं मुख्यमंत्री हे 1.5 वर्ष झालेत. ह्यांची अपेक्षा ह्यांच्याकडून काय नाही, नवीन असल्यामुळे ह्यांनी शेतकऱ्याच्या आता जी दुष्काळ आहे ह्याच्यासाठी बोलावं. जनावरांच्या चाऱ्याचं, पाणी पिण्याचं, लोकांच्या मुलांच्या शाळेच्या फीच्या माफ करा. आता काहीच तिकड नाही आमच्याकडं. आता काय म्हणायचं तुम्ही बोंबलं घेऊन आलेलो आहे आम्ही. आता शेतात काम असलं कोण येत नाही, सभा बघत नाही. होय म्हणा, काम आहे नाही ती राहणार. चला आपलं सभेला कसं आलं? स्वतःची गाडी घेऊन आले का कोणी गाडी व्यवस्था केली होती? स्वतःला आणणारे तर पैसे कुठे कुठे पाठी देत आपलं बसून यायचं. नाव सांगा आणि कुठून आलेत? कोणता तालुका, जिल्हा, गाव? सागर खटाळ, बार्शी तालुक्यातून आलेलो आहोत. आम्ही सामान्य शेतकरी म्हणून एकनाथ शिंदेचे मनोगत ऐकायला आलेलो आहोत. तुमचं नाव सांगा. अमोलदादा मोरे, बार्शी साखर. पदाधिकारी आहेत का सेनेचे? नाही, शेतकरी. काय शेतकऱ्याचे किती अडचणी, काय अडचणी? शेतकऱ्याचे अडचणी सांगायच्या म्हणलं तर आता ही सभा संपन्न. आपल्याला शेतकऱ्याच्या अडचण भरपूर आहेत. शेतकऱ्याच्या मुलाबरोबर कोणी लग्न करायला तयार नाही. जी स्वतःचे त्या मुलीचे आई वडील कामाला जातात रोजाने, ती पण म्हणते आम्हाला नोकरदार मुलगा पाहिजे, जावाई पाहिजे. त्याच्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व येणं भरपूर गरजेचं आहे. आपला भारत हा देश शेतीप्रधान आहे, तरी पण शेतकऱ्याला काहीच महत्त्व नाही. त्याच्यासाठी शेतकऱ्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला कर्ज देतो, आम्हाला गांजाची परवानगी द्या, 1 नंबर. आम्ही तुम्हाला पैसे पुरवतो सरकारला. तर या ठिकाणी बैठलं शेतकऱ्याच्या तीव्र भावना आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतकरी सध्या अडचणीत आहे आणि सगळ्यात मोठं संकट शेतकऱ्यासमोर शेतकऱ्याच्या मुलाची लग्न व्हायला तयार नाहीत. का तर शेतीची प्रतिष्ठा कमी झालेली आणि सरकारनं आपल्या शेतकऱ्यांनी काय अपेक्षा बोलून दाखवल्या. जर शेतीमालाला तुम्हाला भाव देणं होत नसेल तर आम्हाला गांजा लावायची परवानगी द्या आणि सरकारलाच कर्जसुद्धा देऊ, अशी शेतकऱ्याची भावना आहे. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.